10 वेळा फोन लावलाय, आता त्यांनी घेतला का? तुम्ही मेंटेनन्स केलं नाही? 33 kV च्या लाईनचा मेंटेनन्स झाला? द्या मला पुरावा द्या. इन्सुलिन येते लाईन, इन्सुलिन येते, कुडावर येते, का झालं नाही त्यांचा मेंटेनन्स? खोटं बोलताय तुम्ही, खोटं बोलताय. मेंटेनन्स ट्री कटिंग झालेलं नाही. हो केलंय आपण. कधी केलं? मागच्या सोमवारी फक्त आम्हाला 1 दिवस मिळतो. पण कालचा सोमवारचा दिवस 1 दिवस मिळाला. ज्या ज्यावेळी पाऊस पडलाय तुमची लाईट येऊ शकत नाही नंतर. सावंतवाडी नाही, मला संपूर्ण मतदार इथं सांगा, विधानसभा मतदारसंघाचं सांगा. मतदारसंघाचं वेंगुर्ल्यामध्ये 30 परिस्थिती, दोडामारमध्ये 30 परिस्थिती, सावंतवाडीमध्ये 30 परिस्थिती. त्याची कारणं द्या ना. ग्रामीण भागात तर 4-4 दिवस साहेब लाईट नाहीये. 4-4 दिवस कसे लोक राहणार? कसं पर्यटन होणार? चौकूळ सारख्या भागात 4 दिवस गेले लाईट नाही साहेब. त्याचा उद्रेक झाला होता, त्यांची काही चुकी नव्हती. कारण तुमचा अधिकारी हा तिथं बसून फोनच घेत नाही. फोन घेऊन योग्य उत्तर दिली असती तर इथे यायची गरज असली नसती. बोलून घ्या, बोलून घ्या. त्याचा उद्रेक झाला होता, त्यांची काही चुकी नव्हती. कारण तुमचा अधिकारी हा तिथं बसून फोनच घेत नाही. फोन घेऊन योग्य उत्तर दिली असती तर इथे यायची गरज असली नसती. बोलून घ्या, बोलून घ्या. तुम्हाला सांगितलं होतं की तुमचे कर्मचारी फोनवर कोण बसले ते फोन घेत नाही. तुम्ही मला काय सांगितलं की MSEBची हे गेली, आपले MSEB टेलिफोन एक्सचेंजचं गेलं की आमचा फोन बंद करतो. ते बंद करून ठेवतात. हे बंद करून ठेवतात की बंद करतात? BSNL वाले काय होतात का तुमचा कर्मचारी तिथे लोकांचे फोन रात्री कुठे गेले होते? कुठे फॉल्टी होती? आपली काय सुस्त कसं आहे? नाही पण साहेब 33 kV वर झाडच नसतात ना तुमच्या. 33 kV असतं ना. नाही 33 kV हो पण साईडला असतं. तुम्ही साहेब बघायच्या अगोदर उत्तर देताय. लक्षात घरावर पडणार, जीवित आणि होणार, त्यावेळी जागे होणार का तुम्ही? पोलीस लाईनकडचे झाड एकदम गिरण्या झालेलं. तिथे परवा आठवड्यापूर्वी JCB लावूनच फांद्या तोडत होते, तेव्हा त्यांना ते झाड दिसलं नाही. पोलीस लाईनच्या बरोबर समोर. आता तुम्ही जे सांगताय ना ते पोलीस लाईनच्या समोरचं, मी तिथे त्याच भागात राहतो. काय आता ते काढताय पडल्यानंतर? का बंद पडते मेंटेनन्स करताना? का बंद पडते वर्षभर मेंटेनन्स सांगता तुम्ही? मग ही परिस्थिती काय येते तुमच्यावर? कसला मेंटेनन्स करता? मेंटेनन्स मीटिंग होतात. प्रिव्हेंटिव्ह केअरचा फॉर्म्युला काय? मागे जी घटना घडली राजवाड्याकडे, झाडवून म्हणून पडली, तीच परिस्थिती तुम्हाला आता पुन्हा भोगायची का? असे मुद्दे जायला पाहिजे, तुमची आवश्यकता आहे का? म्हणजे प्रिव्हेंटिव्ह केअर सातत्याने तुमची लाईट जाते, त्याची उत्तर द्या. काय मेंटेनन्स केलं? 33 kV वरती काय तुमचं मेंटेनन्स आहे? तुम्ही कारवाई केली नाही म्हणून MSEB तुम्हाला कळवलं, तुम्ही का केली नाही? आम्ही त्या शिवणा विचारतो. हा विचार असं नाही. तुमच्याकडे काय केलं की आमच्याकडे बोलला नाही गेला असं बोलून दात मागायला गेल्यानंतर निरवड्यात किती वर्ष गेली हो जागेत तुमच्या? तुम्हाला तुमचा कोणाचा कंट्रोल आहे? तुमचा कोणाचा कंट्रोल आहे का सांगा? जागेचे रेट नाही, अमकं नाही, मग व्यत्ययाची मिळते. व्यत्ययवाल्यांना तिकडे ग्रामपंचायतीला त्यांना भाडं पाहिजे. तुम्ही कशाचाच काही ताळमेळ जर काही कधीतरी बैठक कलेक्टर बरोबर, कधीतरी पालकमंत्र्यांबरोबर, कोणाबरोबर तुम्ही घेतली पाहिजे ना. जे फील्डवर आहे ते सगळे पाहिजे. आणि इथं घेऊ नका, हॉल बिल घ्या. काजी शाहबुद्दीन हॉल नगरपालिकेचा घ्या. आणि दुसरं कसं माहिती आहे? कारण इथले लोकप्रतिनिधी आता मुंबईकर लोकप्रतिनिधी झाले साहेब. तुमची ज्युनियर कधीच भेटत नाही कोणाला. तुम्हाला नसतील ना साहेब, तर तुम्ही दुसरीकडे जावा साहेब. खरं तुम्हाला सांग, हे जर तुम्हाला ऐकत पण आम्ही झोपणार नाही, तुम्हाला झोपू देणार नाही. लक्षात ठेवा, लोकप्रतिनिधी जनतेसाठी काम करत नाही, मतदानासाठी ते गल्ली बोळात फिरतात. जनतेचं काही उन्हाळ्याच्या अगोदर तुमची जर आढावा बैठक झाली असती ना तर हा प्रसंग आला नसता. जनतेला एक दिवसासाठी विकत घ्यायचा आणि 5 वर्ष अंधारात ठेवायचं, हे जनते काम करतात. त्यामुळे विधानसभेच्या 3 तालुक्यामध्ये
विजेचे प्रॉब्लेम प्रचंड आहेत. यापूर्वीसुद्धा एसींकडे 2दा बैठका झाल्या. त्यानंतर स्वतः एसीना इथल्या सावंतवाडीच्या कार्यालयात बोलून इथले सरपंच आणि यांचीही बैठक त्या ठिकाणी झाली. तरी पण सुधारणा या ठिकाणी काही झालेली दिसत नाही. आणि म्हणूनच आज गेली 8 तास या सावंतवाडी परिसरात लाईट नव्हती आणि म्हणूनच या इथल्या जनतेचा फार मोठ्या प्रमाणात उद्रेक झाला. आज हे इथं सगळी चर्चा झाल्यानंतर एसी आणि एक्झिक्युटिव्ह या दोघांची पण चर्चा झाली. त्यांनी 30 तारीखला 11 वाजता एका हॉलमध्ये सगळे जे ठेकेदार आहेत आणि स्वतः सगळे एसीपासून एक्झिक्युटिव्हपासून सगळे त्यांचे अधिकारी यांची संयुक्त बैठक घेऊन लोकांच्यासमोर बैठक घेण्याचं या ठिकाणी कबूल केलं. आज एक गोष्ट या ठिकाणी कबूल करावी लागेल की ग्रामीण भागात पर्यटनाचा जो व्यवसाय आहे ग्रामीण किंवा शहरी भागात हा याच्यामुळे अडचणीत या ठिकाणी आलेला आहे. लोक प्रचंड त्रस्त झालेले आहेत आणि म्हणून अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अधिकाऱ्यांनी आत्तापर्यंत कधी ज्यावेळी आमच्या 3-4 बैठका झाल्या या बैठकांमधले त्यांच्या अडचणी कधी सांगितल्या नाहीत आणि म्हणूनच आज शासन केंद्र सरकार राज्य सरकार एवढे पैसे देऊनसुद्धा आज खऱ्या अर्थाने लोकांना या ठिकाणी जो त्रास होतो त्याला जबाबदार इथले अधिकारी आहेत, इथले एसी आहेत आणि मुद्दाम या सगळ्यांना मी या ठिकाणी या निमित्ताने सांगतो आपल्याला जर जमत नसेल तर इथून बदल्या करून तुम्ही यातून निघून जा. कारण हा घोळ आत्ताच या ठिकाणी वर्ष 1.5 वर्ष या ठिकाणी सुरू झालेला आहे. एवढंच नाही तर कृषीचे जे पंप आहेत तिथं पण त्यांना लाईन बरोबर मिळत नाहीत. एक जे उपकेंद्र या ठिकाणी व्हायचं आहे निरवड्याला त्या जवळजवळ 6-7 वर्ष जागा बघतात तरी यांना जागा मिळत नाहीत. हे या ठिकाणी निष्काळजीपणाने हे सगळं चाललेलं आहे आणि म्हणूनच आज लोकांनी फार मोठ्या प्रमाणात इथं उद्रेक केलेला आहे. आज जर ते शाणे नाही झाले तर याच्या पुढे हा उद्रेक वाढला त्याची जबाबदारी इथल्या स्थानिक अधिकाऱ्यांवर आणि एसी जे आपले MSCB जे आहेत त्यांच्यावर या ठिकाणी राहणार आहेत. त्यांना वेगळ्या माध्यमातून पैसे जमा म्हणजे पैसे जे लागतात ते या ठिकाणी करून दिले आहेत. DPDCचे पैसे दिलेले आहेत. सगळ्यात जास्त महत्त्वाचा मुद्दा की किनारपट्टीला जसं आता अंडरग्राऊंड जी आता MSCBची लाईन जाते तशाच प्रकारची शहरांमधून आणि इथे जी मोठी शहरं आहेत तिथे या ठिकाणी व्हायला पाहिजे. जे वायरमन आहेत हे लोकसंख्येच्या निकषाप्रमाणे या ठिकाणी मिळाले पाहिजेत आणि जे आउटसोर्स यांनी केलेले आहेत ते 6 वाजता फोन बंद करून ठेवतात. लोकांचे फोन उचलत नाहीत ते अधिकाऱ्यांचे फोन उचलत नाही आणि म्हणून याचा ताळमेळ हा लवकर या ठिकाणी व्हायला पाहिजे. म्हणून आत्ता ही या ठिकाणची बैठक या ठिकाणी होती. मी या निमित्ताने पुन्हा एकदा इथल्या अधिकाऱ्यांना सांगू इच्छितो जर तुम्ही या ठिकाणी जर याची सुधारणा नाही झाली लोकांचा जर उद्रेक झाला त्याची सर्वोच्च जबाबदारी आपली राहील.